तर केस गळतीचं मूळ कारण बाह्य की अंतर्गत? नमस्कार, मी डॉक्टर कांचन कदम, कॉस्मोट्रायकोलॉजिस्ट. तर आपण आज केस गळतीची मुख्य कारण बाह्य की अंतर्गत ही पाहणार आहोत. तेल बदलून वा शॅम्पू बदलून केस गळती कमी होते का, की याचा काही फरक नक्की पडतो का, ते आपण पाहणार आहोत. मुख्यत्वे केस गळतीची दोन कारणे असतात. बाह्य कारणे जसे चुकीचे हेअर प्रोडक्ट, केमिकल ट्रीटमेंट, हीटिंग टूल्स, पोल्युशन, स्ट्रेस, तर ही काही फॅक्टर्स आहेत. अंतर्गत कारणे जसे हॉर्मोनल इम्बॅलन्स, अँड्रोजन हार्मोन, प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन, थायरॉइड याच्या इम्बॅलन्समुळे याचा परिणाम आपल्या केसांवर होतो आणि केस गळती होऊ शकते. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जसे प्रोटीन डेफिशियन्सीचा इफेक्ट होतो आणि केस गळती होते. विटॅमिन डेफिशियन्सी त्याच्यामध्ये बायोटीन, विटॅमिन डी, विटॅमिन ई या सगळ्यांचा परिणाम केस गळतीमध्ये होऊ शकतो. ॲनिमिया, कुठला जुनाट आजार, काही मेडिसिन्स तुम्ही खूप लॉंग टर्म साठी घेताय त्याचाही आपला इफेक्ट होत असतो. तर ही केस गळतीची कारणे शोधण्यासाठी आपण कुठला डायग्नोस्टिक टेस्ट करू शकतो? तर सर्वात प्रथम आपण ट्रायकोस्कोपनी आपण केसाचे रूट्स चेक करू शकतो. रूट्सची कंडिशन काय आहे, हेअरचं स्ट्रक्चर काय आहे हे आपण पडताळून पाहू शकतो. सेकंड आपण ब्लड टेस्ट करू शकतो. ब्लड टेस्ट मधून आपण हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, विटॅमिन B12 आहे, देन विटॅमिन डी चे प्रमाण किती आहे, सिरम फेरिटिन लेवल, थायरॉइड लेवल, तर हे आपण चेक करू शकतो. थर्ड, पेशंटची लाईफस्टाईल कुठल्या प्रकारची आहे, पेशंटची स्लीप पॅटर्न कसा आहे, स्ट्रेस लेवल किती आहे, कामाचं स्वरूप कसं आहे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. तर या केस गळतीवर आपण कुठल्या ट्रीटमेंट करू शकतो, काय उपचार करू शकतो? तर ट्रायकोलॉजिकल ट्रीटमेंट्स मध्ये जसे स्कॅल्प पिलिंग आहे, मायक्रो निडलिंग आहे, मिझोथेरपी करू शकतो. प्लाझ्मा थेरपी मध्ये आपण PRP आहे, बायोटीन PRP आहे, GFC आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण लो लेवल लेझर सुद्धा ट्रीटमेंटचा वापर करण्यासाठी करू शकतो. इतर उपाय जसे की तुमची झोप प्रॉपर घ्या, हेल्दी लाईफस्टाईल ठेवा, स्ट्रेस तुमचा मॅनेजमेंट केला पाहिजे. तुम्ही इतर न्यूट्रिशनल डाएट घेऊ शकता, सप्लिमेंटरी विटॅमिन्स काही घेऊ शकता. केसांसाठी योग्य प्रोडक्ट जे तुमच्या केसांसाठी योग्य असतील, तुमच्या केसांच्या पोतप्रमाणे जे सुटेबल असतील असे प्रोडक्ट वापरा. गरम पाण्याचा वापर जास्त करू नका आणि जेव्हा केस गळती असेल त्यावेळी मसाज करणे टाळा. तरी वरील उपाय करून देखील तुमचे केस गळती थांबत नसेल किंवा केस गळती 3 महिन्यांपेक्षा जास्त आहे, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अचूक कारण शोधून त्याच्यावर योग्य ते ट्रीटमेंट घ्या. तरी ही व्हिडिओ उपयुक्त असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.